हॅलो, आज मी इथे कोणत्या पण पराठ्यासोबत खाण्यात येणारी आलूची चटणी बनवत आहे। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकता। तर इथे मी आलू उकडून घेतलेले आहे, अर्धा काप करून मी घेतले होतं। आलू उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतले। इथे तेल ठेवलं आहे एका कढईमध्ये, त्यामध्ये जिरं मोहरी याला छान तळतळू देत आहे। त्यानंतर यामध्ये मी सोप घातली आहे, अर्धा चमच सोप घातलेली आहे मी। त्यानंतर एक कांदा आणि हिरव्या मिरची घातलेली आहे, कढीपत्ता, हे पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेत आहे। मिरची आधी घातल्यामुळे त्याच्यात छान तिखट चव उतरते, त्यामुळे मी मिरची आधी घातलेली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टोमॅटो घालत आहे। एक टोमॅटो घातलं त्यामुळे छान अशी आंबट अशी चव येते आलूच्या चटणीला, त्याच्यामुळे छान होते चटणी। तर नेहमी आलूच्या चटणीमध्ये टोमॅटो नक्की घाला। इथे हळद घातलेली आहे छान, त्याच्यामुळे छान पिवळा कलर येईल हळदीमुळे। आणि चवीनुसार मीठ घालत आहे मी। तुम्ही तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तिखट कमी खात असाल तर मिरची कमी वापरा आणि त्यानुसारच मग मिठाची पण आवश्यकता कमी जास्त अशी होऊ शकते। तर हे छान मिक्स करून घेत आहे, टोमॅटो छान शिजवून घेत आहे मी इथे, बघा या प्रकारे। आणि हे छान शिजलेला आहे आता टोमॅटो। यामध्ये मी उकडून घेतलेले आलू कापून घेतले होते ते घातलेले आहे। ही चटणी कोणत्या पण पराठ्यासोबत चालते। इथे मी थालीपीठ बनवले होते, त्यासोबत ही चटणी बनवली तर चवीला खूप मस्त, किंवा डोशासोबत तुम्ही हे सिंपल आणि सोपी अशी आलूची चटणी बनवू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली आलूची चटणी तयार आहे। याला काही वेळ लागत नाही, लगेच बनते आहे, टिफिनवर सुद्धा देऊ शकता तुम्ही। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टाला फॉलो नक्की करा। थँक्यू, टेक केअर, बाय बाय।